भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिन शिवाया. सायास करिसी प्रपंच दिननीशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा, ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे. तुटेल धरणे प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आज हरिपाठामधील चौथा अभंग हा आपण प्रवचनासाठी निवडलेला आहे. आणि आपलं एक मागच्या एकादशीला आपल्याला जमलं नाही, मी नव्हतो इथे, त्याच्यामुळे आपल्याला जमलं नाही. त्याच्या आधीच्या एकादशीला आपण बाहेरच केलं होतं, कारण की आतमध्ये काहीतरी प्रोग्राम होता. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, सगळेजण आलेत, चांगलं आहे. आणि तुम्हाला एक अशी गोड बातमीच म्हणावं लागेल की मी ते युट्यूबचं चॅनल पण चालू केलेलं आहे, की त्याला तुम्ही तिथं मी व्हिडिओज वगैरे टाकणं चालू केलं आता, छोटे छोटे 15 मिनिटाचे 20 मिनिटाचे असे. तर तुम्ही ते बघू शकता. आणि आता आपण हे पण जे प्रवचन करणार ते पण रेकॉर्ड करू, बघू. जर सगळं व्यवस्थित असेल वाटलं तर आपण युट्यूबला अपलोड करू, म्हणजे जे कोणी इथे नसते त्याला पण ते त्याचा लाभ घेता येईल. आता हे बघू कसं होते, त्याच्यानंतर आपण ते ठरवू. तुम्ही सगळेजण आपलं चॅनलला व्हिजिट करा, तिथे जा. आणि तुम्हाला म्हणजे आपलं ते जे चॅनल आहे त्यात आध्यात्मिकच सगळं आपण आहे, बाकी दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. तर शरद महाराज हिरतकर या नावाने ते चॅनल आपण बनवलेलं आहे. तर आता आपण जाऊ याच्याकडे, जी सफला एकादशी आहे. तर सफला एकादशीची एक थोडक्यात आपण एक व्रत कथा म्हणा किंवा त्याच्या मागची जी काही गोष्ट आहे ती आपण तुम्हाला सांगू. म्हणजे काय होईल, एकादशीचं पण आपलं आज जे सार्थकी लागल हे दिवस, बरोबर आहे. तर सफला एकादशीची अशी व्रत कथा आहे किंवा गोष्ट आहे की काय होते, एक चंपा नगरी नावाचं एक नगर असते, चंपावती. ओके. तर ते चंपावती नगरीमध्ये महिष्मान नावाचा एक राजा राहत असतो. तो राजा अत्यंत धार्मिक असतो आणि सगळं त्याच्या नगरामध्ये जे आहे ते सगळं आनंदीनं प्रजा राहत असते. सगळीकडे सुख असते, शांतता असते, समाधान असते, धर्म असतो, सगळं काही असते. राजाला 5 मुले असतात. तर त्यातला एक जो मुलगा असतो त्याचं नाव असते लुंपक. तर जो लुंपक नावाचा मुलगा असतो हा एकदम अधर्मी असा मुलगा असतो. त्याला धर्माचं काही पडलेलं नसते. लोकांना त्रास देणं, चोऱ्यामाऱ्या करणं, जे संत लोक आहेत त्यांना त्रास देणं, बरोबर आहे, असे त्याचे कृत्य असतात. सगळे त्याला शोक असतात, सगळे नांद असतात, व्यसन असतात, दारूचं व्यसन, याचं व्यसन, सगळे व्यसन असतात. आणि तो त्याच्या नगरातील प्रजेलाच त्रास देणं सुरू करतो. मग हे असं बरेच दिवस चालू असते. राजा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो की बाबा आपला मुलगा सुधराव, याच्यासाठी प्रयत्न करत असतो. पण दुर्दैवानं त्याच्या प्रयत्नाला काही यश येत नाही. मग काय होते की राजा एक दिवस सभा बोलवतो. त्या सभेमध्ये त्या मुलाला बोलवतो आणि त्याला सांगतो सभेमध्ये की बाबा आजपासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. मी तुला माझ्या राज्यातून बेदखल करतो, म्हणजे तू हा राज्य सोडून निघून जायचं. आता मुलगा असतो, राजाला तर त्रास होणारच ना, त्रास होतो, पण शेवटी राजा असतो ना, काही काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. तसा तो निर्णय घेतो. आणि त्या नगरीपासून जवळच एक असं घनदाट असं जंगल असते. तर त्या जंगलामध्ये तो मुलगा राहतो. तो मुलगा काय करतो, दिवसा तिथं काय करायचं, प्राण्यांची शिकार करायची, खायचं प्राणी शिकार करून, आणि रात्र झाली, अंधार पडला की त्या नगरीमध्ये जाऊन तिथल्या म्हणजे लूटमारी करायची, अक्षरशः म्हणजे चोरी करायची तिथलं काय, मग तो प्रजेला त्रास द्यायचा, असं काही काही करणं चालू होतं. आता राजामध्ये काय होते, त्या राज्यामध्ये की तिथल्या लोकांना कळते की हा चोरी करतो, त्याला पकडतातही. पण त्यांना वाटते राजाचा मुलगा आहे, आज जरी राजपुत्र नसला पण आहे तर राजपुत्रच ना, म्हणून त्या भीतीनं ते पण कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याला सोडून देतात. तर असेच दिवस चाललेले असतात. मुलगा पण एकदम विचित्र ना, त्याच्या नंतर त्याला काय कपडे नाही व्यवस्थित, काय नाही, केस वाढलेले, दाढी वाढलेली, आणि एक मोठं असं भलं मोठं पिंपळाचं झाड असते.
तर त्या पिंपळाच्या झाडाखाली तो त्याची झोपडी बांधतो. त्या पिंपळाच्या झाडाला खूप त्यांचं धार्मिक महत्व असते त्या नगरीमध्ये. त्या पिंपळाच्या झाडाला त्या बाया जाऊन दर्शन घेतात, तिथले पुरुष जाऊन दर्शन घेतात. तर अशा झाडाखाली तो राहायला लागतो. पौष महिना असतो, थंडी पडलेली असते, त्याच्या अंगावर वस्त्र नसतात, दशमीचा दिवस असतो. तर त्याच्या अंगामध्ये त्राण पण राहिलेला नसतो. कारण की काय, ते वर्षानुवर्ष असं राहिलं तर त्याला ताकद कुठून राहणार, आहे की नाही. तर थंडीमध्ये कुडकुडत असतो. आणि त्या दिवशी नेमकं काय होते की त्याला शिकारही काही मिळत नाही, किंवा शिकार पण तो करू शकत नाही. रात्रभर कुडकुडतो, थोडेफार बोरं भेटतात, ते बोरं आणून ठेवतो. पण त्याला स्वतःलाच मग असं रिअलाइज होते, रिअलाइज म्हणजे आपलं साक्षात्कार होतो, किंवा त्याला वाटते की आपण हे काय केलं बाबा, आपण एवढा मोठा राजपुत्र, आणि आपण चुकीच्या नांदी लागलो, चुकीच्या गोष्टी करायला लागलो, बरोबर आहे. तर या चुकीच्या गोष्टी करता करता आपलं खूपच म्हणजे आपली अधोगती झाली. आज आपल्या आजूबाजूला कोणीच नाही, ना अंगावर कपडे राहिले, ना खायला अन्न आहे, ना आपल्याला कोणी चांगलं बोलते. नाहीतर मी तर राजा होतो या नगरीचा, राजा झालो असतो. तर असा त्याला विचार येतो, आणि त्याचं मन थोडं परिवर्तन होते. तो काय करतो, देवाला प्रार्थना करतो. आणि ती प्रार्थना अत्यंत भावनिक असते, भावातून उमटलेली ती प्रार्थना असते. प्रार्थना करतो, देवा माझं खूप चुकलं, मी खूप चुका केल्यात, मला माफ कर, इथून पुढे मी अशा चुका करणार नाही, असे त्याला देवाला प्रार्थना करतो. तर काय होते, प्रार्थना केल्यानंतर देवाला पण कळते की हे मनाभावातून करायला लागला. तर देव त्यानं जी बोरं जमा केलेली असतात, ते बोरं पण देवाला अर्पण करतो. म्हणतो माझ्याकडे काहीच नाही बाबा, एवढे बोरं आहेत, हे घे बाबा तुला, आणि हात जोडतो, देवाला नमस्कार करतो. मग देव प्रसन्न होतात. आणि दुसऱ्या दिवशी एकादशी, आणि ती रात्र तो देवाच्या म्हणजे नामस्मरणातच व्यतीत करतो, रात्रभर जागतो. थंडीत झोप नसते, एकादशीचा दिवस, ती रात्र पण तो जागतो. मग हे जागल्यानंतर देव प्रसन्न होतात, देव त्यासाठी एक घोडा पाठवतात, आणि तो घोड्यावर बसून त्याला चांगले वस्त्र वगैरे मिळतात. तो घोड्यावर बसून राज्यामध्ये जातो, आणि राजाची माफी मागतो, प्रजेची माफी मागतो, सगळ्या भावंडांची माफी मागतो, आईची माफी मागतो, आणि सांगतो माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला, चूक झाली, मला माफ करा. आणि जे काय परिवर्तन झालं माझं, हे देवामुळे झालं, किंवा या देवाचं मी व्रत त्याला माहित नसते त्यावेळेस, ते अज्ञानातून त्याच्या हातून घडलेलं असते. अज्ञानातून घडलं तरी पण त्याचं फळ मिळते, कारण त्याला एकादशीचा उपवास झालेला असतो, देवाची सेवा झालेली असते, हरिनाम झालेलं असते. तर त्याच्यामुळे काय होते की ते जे अज्ञानातून घडते तरी पण त्याला त्याचं फळ मिळते. मग त्याला पूर्ण राज्याभिषेक करतो, त्याला राजा बनवतात. आणि स्टोरी मोठी आहे, आता लांबवायची म्हटलं तर 1 घंटा स्टोरीच चालत, पण आपल्याला कसं थोडक्यात समजून घ्यायची आहे. नंतर तो चांगल्या प्रकारे तो राज्यकारभार करतो, धर्माची परत स्थापना करतो, सगळ्या गोष्टी धर्मानी वागतो, धर्मानी राहतो. आणि त्याच्यानंतर तोही वयस्कर होतो, त्याचा मुलगा तिथे बसतो सिंहासनावर, तो परत संन्यास आश्रम धारण करतो आणि जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्यानंतर तिथेही देवाचीच भक्ती करतो, सतत देवाची भक्ती होते. एक दिवस येतो की त्याचा मृत्यू जवळ येतो, आणि देव त्याला न्यायला येतात, म्हणजे आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. ही झाली सफला एकादशीची गोष्ट, किंवा व्रत म्हणू आपण. तर सांगायचा मुद्दा याच्या स्टोरीचं कन्क्लुजन एवढंच आहे की एवढा पापी, दुराचारी, अधर्मी अशा माणसाला पण अज्ञानातून जरी एकादशीचं व्रत झालं तरी पण त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. हा एक सांगण्याचा गोष्टीचा म्हणजे याचा उद्देश आहे, किंवा कन्क्लुजन आहे. तर आपण तर चांगले आहो, आहे की नाही, आपण अधर्मी नाही, आपण पापी नाही, आपण दुराचारी नाही, आपण देवाचं नाव घेतो. आपण जर एकादशीचं व्रत केलं, नक्कीच आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे, होणार आहे चांगला फायदा. आपण एकादशीचं व्रत केलं पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे, बरोबर आहे, धर्माने वागलं पाहिजे, तेवढंच. तर ही जी एकादशी आहे की हिचं जे हे केल्या म्हणजे काय असतात, आपल्या काही रखडलेली कामं असतात, ती पण पूर्ण होतात. काही आपल्याकडून चुका झालेल्या असतात, कळत नकळत चुका झालेल्या असतात, त्याची पण आपल्याला म्हणजे त्याच्यातून पण आपली सुटका होते त्या चुकांमधून. ह्या एकादशीचं महत्व सांगतोय. आणि जर आपल्याला मोक्ष नाही मिळाला तरी आपल्याला स्वर्गात तरी नक्की जागा मिळते, कारण की राजसूय यज्ञ केल्याचं आपल्याला फळ या एकादशीचं व्रत केल्यामुळं मिळते. तर ही झाली सफला एकादशीची कथा. आता येऊ आपण आपल्या अभंगाकडे. तर अभंगाचा जर अभंग जो आहे, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत शिन शिवाय.
सायास करिसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हा आपला अभंग आहे. तर या अभंगाचा जर सरळ भावार्थ बघितला आपण तर आपल्याकडे जर भाव नसेल तर आपल्याला भक्ती होत नाही, भक्ती नसेल तर मुक्ती मिळत नाही. आपल्यात जर शक्तीच नसेल, आपल्या अंगात बळ नसेल तर आपण भल्या भल्या गोष्टी बोलायलाच नाही पाहिजे. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर काय म्हणतात की हे जे सहजासहजी आपल्याला प्राप्ती पाहिजे असते. आपल्याला दैवताची कशी सहजासहजी बाबा लगेच मी आज केलं एक मळ जपली की मला प्रसन्न झाला, देव उभा राहायला पाहिजे माझ्या पुढे, तर तसं काही होत नसते. बरोबर आहे. याला पेशन्स पाहिजे असतात. थोडे आपल्याला त्याच्यासाठी पेशन्स पाहिजेत. आपल्याला ते वारंवार त्या गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर आपण सगळं जे जे काय चालू आहे आपलं ते सगळं प्रपंचासाठी चालू आहे. आपण काय करायला लागलो, सगळे सायास कशासाठी आहेत, प्रयत्न कशासाठी आहेत, प्रपंचासाठी आहेत, परमार्थासाठी काही नाही. आपण हरीला भजतच नाही. सगळं काय जे आहे ते प्रपंचासाठी सुरू आहे. तर म्हणून माऊली काय सांगतात आपल्याला, बाबा तुम्ही हरिजप करा. हरिजप केल्यानं काय होणार आहे, तुमचा जन्म मृत्यूचा जे फेरा आहे त्याच्यातून तुमची सुटका होणार आहे. हा झाला आपला सरळ भावार्थ. बरोबर आहे. आता याला 8 डिसेंबरला श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती होती. बरोबर आहे. 17 डिसेंबरला त्यांची पुण्यतिथी आहे. तर 2 मिनिटात संताजी जगनाडे महाराज यांची मी एक हे सांगतो, तुम्हाला माहित असेल किंवा नसेल तर समजून घ्या. जगनाडे महाराज कोण होते, तर श्री संत जगनाडे महाराज यांचा जन्म चाकण या गावी झाला होता, खेड तालुक्यामध्ये. आपल्याला चाकण जवळच आहे. बरोबर आहे. तर त्यांचं जे आईचं नाव माथाबाई होतं आणि वडिलांचं नाव होतं विठ्ठल पंत. बरोबर आहे. ते विठ्ठल पंत जे होते त्यांचं खाद्यतेलाचा व्यवसाय होता, सदन होते घरचे. बरोबर आहे. पर जे हे होते संताजी महाराज यांची आवड अध्यात्माकडे होती. तर ते तुकोबारायांकडे गेले. तुकोबारायांची गेले म्हणजे सावली बनून राहिले असं म्हणेल मी, त्यांची सावली बनून राहिले. तर ज्यावेळेस ते गेले तर त्यावेळेस त्यांना लिहिता वाचता चांगल्या प्रकारे येत होतं. मग जे तुकाराम महाराज अभंग लिहायचे ते अभंग ते जसेच्या म्हणायचे, ते अभंग जसेच्या तसे ते लिहून ठेवायचे. संताजी महाराज जसेच्या तसे ते लिहून ठेवायचे. तर आपल्याला ती गोष्ट माहित आहे की तुकाराम महाराजांची गाथा जी इंद्रायणीमध्ये बुडवली होती, त्याच्यानंतर त्यांनी ती लिहिलेली असल्यामुळे संताजी महाराजांनी त्यांना ते अभंग जसेच्या तसे येत होते. काही येत होते आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्र फिरला, पूर्ण महाराष्ट्रभर गेले आणि जिथे जिथे महाराजांनी कीर्तन, प्रवचन, भजन केलेली होती त्या लोकांकडे जे काही डेटा होता, डेटा म्हणजे जे कोणी लिहून ठेवलं होतं, कोणाच्या लक्षात होतं, कोणाच्या पाठ झालेलं होतं, तर तसे त्यांनी सगळे उतरून काढले आणि परत गाथा निर्माण केली. तर यांचं खूप मोठं असं कार्य आहे आणि त्या संताजी महाराजांमुळेच आज आपली तुकोबारायाची वाणी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे अशा या थोर संतास आपण विनम्र अभिवादन करू आणि चालू करू. ठीक आहे. हे झालं संताजी महाराजांचं. आता येऊ आपण याच्याकडे, अभंगाकडे. तर भाव, बेसिकली भाव म्हणजे काय, भावे विन भक्ती. आता भाव म्हणजे काय असतो, तर भाव म्हणजे काय असतं माहित आहे का, आपली परमेश्वराच्या प्रती श्रद्धा आणि परमेश्वरावर असलेलं प्रेम, याला म्हणायचं भाव. आता भाव जो आहे ना, हा म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा शॉर्टकट मार्ग आहे. शॉर्टकट. तुमच्या मनात जर भाव नसेल आणि तुम्ही भक्ती करत असाल तर त्या भक्तीला काहीही अर्थ नाही. भाव म्हणजे काय की आपल्या अंतःकरणाची निर्मळता आहे. आपलं अंतःकरण कसं निर्मळ असलं पाहिजे, ती निर्मळता म्हणजे भाव. प्रेमाचा जिव्हाळा म्हणजे भाव. आपण हृदयातून कनेक्ट झालो पाहिजे देवाशी. कनेक्ट म्हणजे जोडल्या गेलो पाहिजे, हृदयातून जोडल्या गेलो पाहिजे. नुसतं मी म्हणायचं म्हणून म्हणा लागलो, जप करायला लागलो, त्याला काहीही अर्थ नाही. आपला भाव खूप महत्वाचा ठरतो. कोणी जर भक्ती करत असेल आणि भाव नसेल ना तर त्याला काही किंमत नाही. असा जो भाव आहे, या भावामुळेच आपली भक्ती होत असते आणि भक्ती झाली की आपल्याला मुक्ती मिळत असते. आता भाव जर अजून तुम्हाला समजून सांगायचा ना तर भावासाठी माहित आहे का, आपण आधी पण एक चरण सांगितलं होतं की कासया पाषाण पूजती पितळ अष्टधातू खळ भावेविन. म्हणजे आपल्याला माहित असते मूर्ती कशाची आहे, पाषाणाची आहे ना, पण आपण त्याची पूजा करतो ना, ते झाला भाव. तो जर भाव नसेल आपल्या मनामध्ये तर आपण पूजाच नाही करणार ना. दगड तर किती आहेत, किती जिथं म्हणसाल तिथं दगड आहे,
पण त्याच्यामध्ये तो भाव असतो ना, आपल्या मनामध्ये भाव असतो परमेश्वराबद्दल, म्हणून आपण त्याची पूजा करतो, अर्चना करतो, त्याला अभिषेक करतो, त्याला फुले वाहतो, त्याला फळं वाहतो, त्याचं दर्शन घेतो. कशामुळे शक्य आहे? भावामुळे शक्य आहे ना. त्याच्यामुळे भावाचं महत्व आहे. अध्यात्मामध्ये भावाला खूप असं महत्व आहे. बरोबर आहे. अजून एक ते प्रसिद्ध हे पण आहे की याला भावाला ना मोक्षाचं साधन म्हटलेलं आहे. म्हणजे आपण भाव जर असेल ना आपल्या मनामध्ये, आपण मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. समजलं का? भावामुळं आपण मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. आपण म्हणतो की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव आशान भेटायचा नाही हो. असा भाव असा आहे की देवा म्हणजे काय बाजारात गेलं आणि 2 किलो कांदे बटाटे आणले असा प्रकार आहे का? भाव असतो. तर हा भाव आपला नेहमी वाढला पाहिजे. परमेश्वराप्रती आपलं प्रेम वाढलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपलं श्रद्धा वाढली पाहिजे. ज्यावेळेस ह्या गोष्टी वाढसाल, आपण आतून हृदयातून आपण त्यांना कनेक्ट होऊ, त्यावेळेस आपल्यावर त्याची कृपा होईल. आपल्याला कोणीतरी म्हणते की बाबा करा, मी म्हटलो काकाला घ्या बाबा नाव, काका नाव घ्या, काका म्हणतात महाराज म्हणतात म्हणून मी घ्यायला लागलो नाव. पण भाव महत्वाचा आहे ना. छोटीशी गोष्ट सांगतो, आठवली तर काय असते, एका गावात एक माणूस राहत असतो. ओके. आणि त्या माणसाला ना एक मुलगा असतो. आता त्या मुलाची काही देवाबद्दल काही श्रद्धा नसते, फक्त वडील म्हणतात म्हणून करायचं, म्हणून तो करत असतो. आणि वडिलाचा एकदम नित्य नेम असतो, 4 वाजता उठणं, स्नान करणं, देवपूजा करणं, देवाला नमस्कार करणं, जे काय ग्रंथ वाचन करणं, बरोबर आहे, अशी त्याची चालू असते. पण एक दिवस काय म्हणतात वडील, वडील म्हणतात बाबा, म्हणजे मुलाला सांगतात, मुला किंवा बेटा मी काय चाललो, मी 4 दिवस गावाच्या बाहेर चाललो, घर सोडून 4 दिवस चाललो, तर तू मोठा मुलगा म्हणून तुझं कर्तव्य आहे, हे जे मी करतो ते तू करायचं, फॉलो करायचं सगळं. मुलाची तर इच्छा नसते, तो आतून खुश होतो, म्हणते बरं झालं बुवा, आजो म्हणजे म्हातारा गावाला चालला किंवा वडील गावाला चालले, बरोबर आहे, आता मी तर मोकळा झालो, बोलतो मला काही टेन्शन नाही, असं म्हणतो. मग असं म्हटल्यानंतर दुसरा दिवस उजाडतो, त्याची आई असते. आई म्हणते अरे बाळा उठ, 4 वाजले. मुलगा म्हणतो नाही नाही मी नाही उठत. नाही नाही बोलतो, तुला उठावंच लागेल. मग आई म्हणते म्हणून तो उठतो. मग आईला म्हणतो आई आज काय करतो मी, देवाला घरी नाही आंघोळ घालत, चांगलं विहिरीवर नेतो बोलतो देवाला, आणि तिथं आंघोळ घालतो. तर काय घरात मस्त नदीवर किंवा विहिरीवर एका बकेटमध्ये सगळे देव टाकतो आणि बकेट सोडतो विहिरीत. आता जे वजनानं हलके देव असतात ते तरंगतात आणि विहिरीत जातात, आणि जे काय बकेटमध्ये असतात ते काय होतात, ते बकेटमध्ये राहतात, जे जड असतात ते बकेट वर काढतो. मग आणि सांगतो आईला, म्हणतो आई ते देवाला काही पोहताच येत नव्हतं, 4 गेले बोलतो, बरोबर आहे. आई काय बोलते चंदन लाव, बोलते नाही चंदन लावायला नाही जमत, आपलं सुतक आहे. काय बोलतो देव गेले बोलते वाहून, देव त्या विहिरीत गेले बुडालेत, मी कसं करू, ते सुतक आहे बोलतो, आज नाही जमत. मग असं करून तो काय करतो, बोलतो आता सासरवाडीलाच जातो, 4 दिवस सासरवाडीला जाऊन राहतो. बोलतो ठीक आहे भाऊ सासरवाडीला जा. तर सासरवाडीला जातो आणि सासूबाई म्हणतात अरे जवाई बापू बरं झालं आले, मी वाटच बघत होते. काय झालं, म्हणजे तुमचे मामा जे होते ना, म्हणजे सासरे, ते गेले बोलते तुमच्या वडिलांसोबत, बरोबर आहे. तर आता एक महत्वाचं काम आहे बोलतो माझ्या घरचं, ते तुम्ही करा. बोलले काय, बोलते देवपूजा करायची आहे. जवाई बोलतो अरे बाबा हे काय लागलं मागं. मग देवपूजा करायची बोलतो. मग मग तो कारण देतो. सासूल म्हणतो नाही नाही अशी नाही होत, मला काय पाहिजे, चांगले फुलं पाहिजे गुलाबाची, तेव्हा देवपूजा होईल, अत्तर पाहिजे, हे धूप पाहिजे, अगरबत्ती पाहिजे, काय काय मागवतो. सासू म्हणते जवळ बापू तुम्ही जे म्हणसाल ते मी देते, देवपूजा करा. मला जवळ बोलतो ठीक आहे, अडकलो आता. मग ते सगळं मागवतं, सगळं अत्तर, सुगंध, धूप, हे ते सगळं असं मस्त सगळं दरवळलेलं असतो, सगळं प्रसन्न असं वातावरण झालेलं असते. आणि या प्रसन्न वातावरणात शेजारीची बाई येते त्या मावशीकडे, त्याच्या सासूकडे, आणि बोलतो अहो काय चालू आहे. बोलतो नाही आमचे जवाई बापू पूजा करायला लागले ना. अरे बापरे, बोलतो माझ्या पण घरची देवपूजा करायची आहे, असं तर मला असं पूजा करणार मी कधी बघितलंच नाही. जवाई ऐकतो, तिथूनच तावं तावं बाहेर येतो.
आणि बाहेर आल्यानंतर वैतागतो तो. आणि ती बाई विचारते, अहो जवाई बापू कधी आले, काय आले? तुम्हाला काय करत बोलतो मी कधी आलो तरी? बरोबर आहे. म्हणलं काय काम आहे? तर माझी देवपूजा करायची. ते बोलतो आता मी जीव द्यायलाच जातो, आता मला इथं राहायचंच नाही. तर जीव द्यायला जातो विहिरीवर. आणि तिकडून तो शेतीतला एक जो शेतमालक आहे तो बघतो. आता ते गावात सगळे त्याला जवाई बापूच म्हणतात. जवाई बापू काय झालं, जीव काऊन द्या लागले? जीव नका ते बोलतो माझ्या विरुद्ध, तुम्हाला सगळं फुकट देतो मी, राहायला खायला काय पाहिजे ते सगळं, फक्त एक काम करायचं, काय? देवपूजा करायची. ते म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की अशा देवपूजेला काही अर्थ आहे का, ज्याच्यात भावच नाही ना. ज्या गोष्टीमध्ये भाव नाही अशा देवपूजेला काही अर्थ नाही. ते सांगायची गोष्ट सांगायचा उद्देशच तो होता की आपला भाव पाहिजे. कोणी जोर जबरदस्ती करून किंवा कोणी कोणी म्हणते म्हणून करायचं तर त्याला काही अर्थ नाही. कसं असते की आपलं पण कसं झालेलं आता, भावाच्या ऐवजी आपण पण देवाला जातो देवळामध्ये आणि काय करतो, काही पैसे देतो किंवा काय टाकतो पेटीमध्ये आणि काहीतरी मागतो, बाबा देवा माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे, माझ्या मुलाला चांगले मार्क्स भेटू दे, मला चांगलं हे म्हणजे काही ना काही आपण डिमांड करत असतो. तर त्या डिमांडला काही अर्थ नाही ना. आता देवाला कळत नाही का आपल्याला काय पाहिजे म्हणून? अहो त्यानं आपल्याला एवढा नर देह दिला, मानवी देह दिला, त्याला आपण सांगणार का मला हे दे मला ते दे? त्याला काही अर्थ नाही. अशा भक्तीला काही अर्थ नाही. आता हे झालं भावाबद्दल. आता भक्ती म्हणजे काय असते की भक्ती जी आहे ना ती भक्ती ऍक्च्युली आता कोणते भक्त देवाला आवडतात ते सांगू का मी तुम्हाला, की जे भक्त जे आहेत ना, जे आपल्या संतुष्ट आहेत, म्हणजे काही मागत नाहीत देवाला, संतुष्ट आहेत, बरोबर आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये किंवा मनामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे, बरोबर आहे, ज्यांचं मन निश्चल झालेलं आहे, त्यांनी चित्त जे भगवंताला अर्पण केलेलं आहे, चित्त भगवंताला अर्पण केलेलं आहे, मन संयमी आहे, बरोबर आहे, आणि मन आणि बुद्धी ही परमेश्वराच्याच ठायी आहे. असे जे भक्त असतात ते भगवंताला आवडतात. हे अध्याय 12व्यात सांगितलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेचा जो 12वा अध्याय आहे त्यातला श्लोक 14वा आहे, त्याचं हे अर्थ आहे. तर असे लोक किंवा असे भक्त भगवंताला आवडत असतात. बरं, आता चित्त समर्पण करणं आपल्याला जर शक्य नसेल, बरोबर आहे, आपल्याला जर चित्त समर्पण करू शकत नसू तर आपण काय केलं पाहिजे? आपण अभ्यास योग केला पाहिजे. आता अभ्यास योग म्हणजे काय की परमेश्वरासाठी थोडासा वेळ काढणं, त्याला म्हणायचं अभ्यास योग. तो आपण अभ्यास योग केला पाहिजे. जर आपल्याला ते अभ्यास योगही शक्य नसेल, बरोबर आहे, तर आपण जे काही कर्म करतो ना ते सगळे परमेश्वराला अर्पण केली पाहिजे. कुठले कर्म करताना आपण म्हटलं पाहिजे बुवा देवाला अर्पण, किंवा भगवान ज्या कोणा देवाला आपण मानतो त्या देवाला आपण अर्पण केले पाहिजे. बरं, आपल्याला ते पण शक्य नसेल, बरोबर आहे, आपल्याला ते पण जर शक्य नसेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन, म्हणजे त्याला शरण जाऊन आपण काय म्हणायचं, म्हणजे जे त्याला कर्माचे जे फळ आहेत त्याचा त्याग केला पाहिजे. परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाऊन कर्मफलाचा त्याग केला पाहिजे. कर्मफलाच्या त्यागामुळे आपल्याला शांतता मिळते. आता कर्मफळाचा त्याग म्हणजे काय की समजा आता माझं एक्झाम्पल घेतलं, मी इथं प्रवचन करायला लागलो, तर मी या प्रवचनापासून काही अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. ते झालं कर्मफळाचा त्याग. म्हणजे नाहीतर मी काय म्हणेल, मी प्रवचन केलं, मला 4 लोक महाराज महाराज म्हणतील, बरोबर आहे, मला काही तिथून हे मिळेल ते मिळेल, काहीतरी अपेक्षा ठेवली, ते झालं फळ. हे कर्म ते फळ. पण तुम्हाला सांगतो, म्हणजे मोठेपणा म्हणून नाही, पण मी आतापर्यंत एक पैशाचंही कधी डिमांडही करत नाही आणि काही मागतही नाही, कारण की माझं प्रोफेशन हे वेगळं आहे. मी पेशाने इंजिनियर आहे, शिक्षण माझं इंजिनियर, मी चांगल्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो, त्यामुळे मला याची काही, माझा प्रपंच याच्यावर चालू नाही आहे. हे फक्त मी कसं करतो की बाबा मला काही गोष्टी कळल्या त्या मी तुम्हाला शेअर केला पाहिजे, किंवा मला आवड आहे अध्यात्माची म्हणून आपण बसतो आणि याच्यावर बोलतो. त्याच्या पलीकडे याचा काहीही उद्देश नाही आणि मला अपेक्षाही नाही की कोणी महाराज म्हणा. तुम्हाला मी पाया पण पडते, तुम्ही पहिल्याच यात क्लिअर केले किंवा माझ्या पाया नका पडू, पाया पडायचं आपला हे गणपतीचं मंदिर आहे महादेवाचं, तिथे जाऊन आपण दर्शन घ्या. मी काय नाही ना, मी कोण आहे, तुम्ही मी सारखं, फक्त मी इथं तुम्ही तिथे, तेवढंच काय तो फरक.
तर असे जे भक्त असतात ते भगवंतांना आवडतात आणि आपण कर्मफळाचा त्याग केला पाहिजे. आपण त्याच्याबद्दल आसक्त नसलं पाहिजे. आपण नाहीतर खूप लोकांना अपेक्षा असतात, मी हे केलं की मला ते भेटल, मी हे. आपण आपले कर्म करायचं. आपल्याला जो देह मिळाला, ते देह कशासाठी मिळालेला आहे? देह याच्यासाठी मिळालेला आहे की आपण आपण काहीतरी पहिले जन्मात कर्म केलेले आहे, त्या कर्माची फळ भोगण्यासाठी हा मानवी देह आपल्याला मिळालेला आहे. आपण जर त्याचा त्यागच केला तर प्रश्नच नाही येत ना हो या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकण्याचा. कळलं का? आपण जर या फळाचा त्याग केला तर आपल्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकणारच नाही. साधं आणि सोपं आहे. पण काय होते, दुर्भाग्यची गोष्ट अशी आहे की आपण ते कर्म फेडायचं, त्या कर्मफळ भोगण्यासाठी इथं आलो आणि आपण अजून कर्मफळ किंवा आपण अजून कार्मिक अकाउंट आपलं वाढवून बसलो. आलं का लक्षात? आता माझं कोणासोबत समजा पटत नाही किंवा तुमचं घरात कोणासोबत पटत नाही, तर पटत नाही सोडून द्यायचं ना. पण आपण सोडून देतो का? नाही देत आपण सोडून. आपण एक बोलली की आपण दोन बोलतो, आपण दोन बोलले की समोरून तीन बोलते, कोणतरी चार बोलते. त्यांना काय व्हायला लागलं? आपले कार्मिक अकाउंट क्रिएट व्हायला लागले आणि कार्मिक अकाउंटच आपले असे होतात, क्रिएट होतात आणि ते फळ भोगायला आपल्याला पृथ्वीवर यावंच लागते. एवढं साधं आणि सोपं गणित आहे. पण कसं असते, आपण मानवी हे जीवन जगताना बऱ्याच वेळा त्या गोष्टी आपण विसरतो किंवा आपल्याला कोणी सांगायलाच नसते. आपण ग्रंथाचं वाचनच करत नाही. तर याच्यामुळे काय होते, ह्या गोष्टी आपल्याला कशा समजणार? नाही समजणार ना ह्या गोष्टी. आजकालचे कीर्तन प्रवचन, पण कीर्तन कमी, प्रवचन का, आणि बाकीच्या भरपूर गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्याच्यावर आपण नाही बोलायला पाहिजे. तुम्ही खूप छोटा आहे, बरोबर आहे. तर असं सगळं चालू आहे. तर जे मेन जो गाभा असतो ना, गाभा, तो गाभा पकडला गेला पाहिजे. आपल्याला कोणी दोन गोष्टी बोलल्या, ठीक आहे, जाऊ दे यार, बोल यार. मी कधीतरी तुझ्यासोबत चुकीचं वागलो असेल, त्यामुळे तू आज मला बोलायला लागला, बोलून सोडून द्यायचं ना. पण आपण तसं करत नाही. आपण विषय वाढवतो. विषय वाढवायचा नाही, विषय तिथल्या तिथं संपून टाका. विषय वाढवून काही होणार नाही. जसं कर्माचे जे प्रकार असतात, 3 प्रकारचे, एक संचित कर्म असते, एक प्रारब्ध कर्म असते आणि एक क्रियामान कर्म असते. संचित कर्म म्हणजे जो आपल्या आतापर्यंत जे जन्म मृत्यू झाले आपले, त्यात जे आपण जे काही कर्म केले त्याचे जे फळ आहेत ते तिथं ठेवलेले आहेत, पूर्ण गाठोडं भरून, बरोबर आहे. त्याच्यातलं काही पर्सेंट आपल्याला दिलं, काही पर्सेंट म्हणजे 1% म्हणा, किंवा 1000 आहेत तर हजारातले 10 आत्ता दिले. ते 10 याच्यासाठी दिले बाबा, ते 10 क्लिअर होतील, 90च राहतील. बरं, बँकेत पैसे असतात ना, किंवा आपण कोणाकडून व्याज घेतो तसं 90च राहतील. पण अनफॉर्च्युनेटली असं होते की ते 10 फेडता फेडता आपण अजून 50 क्रिएट करून बसतो. कळलं का? म्हणजे राहायला किती पाहिजे होते? 90, बरोबर आहे. आणि क्रिएट किती झाले? 140. काय अर्थ आहे का या गोष्टीला? आणि हेच व्हायला लागलं. याच्यामुळे आपल्याला ना मुक्ती भेटते, ना मोक्ष भेटते, ना आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो. आपली काहीतरी पूर्वजन्मीची पुण्यही असणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला मानवी देह मिळाला. आपल्याला जर पशु पक्ष्याचा देह मिळाला, दुसरा कशाचा देह, प्राण्याचा देह मिळाला दुसऱ्या, तर काय करणार आपण त्या देहामध्ये? आपल्याला हा देह मिळूनच जर आपण काय करू नाही शकायला लागलो, त्या देहात जाऊन आपण काय करणार? काहीच नाही करू शकत. त्यामुळे वेळीच जागेवर या, वेळीच भान ठेवा. अवघड असतात गोष्टी, सोप्या नसतात. माझ्यासाठी पण अवघडच आहे, तुमच्यासाठी पण अवघडच आहे. असं नाही की कोणी मला काही बोललं मी चुपचाप बसेल, शक्य नाही हे. पण कसं आहे, नाम जप करा, हरीचं नाव घ्या. हरीच्या नावानं ह्या प्रपंच जे आहे ना, आपण याच्यातून हळूहळू विभक्त होतो, म्हणजे त्यापासून आपण लांब जातो. तर आता परत सांगतो, कर्मफलाबद्दल आपण बोलत होतो. कर्मफळाचा त्याग काय माहित आहे का? सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे. अभ्यास योगापेक्षा ज्ञान योग श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणजे परमेश्वराचं जे आपण हे करतो यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ सांगितलेलं आहे. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ सांगितलेलं आहे. ध्यानात बसणं, आणि त्या ध्यानापेक्षाही कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ सांगितलेला आहे. कळलं का? म्हणजे कर्मफळाचा त्याग हा सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे. भगवान कृष्ण म्हणतात ना, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. काय म्हणतात की बा, तुम्ही कर्म करण्यावर तुमचा अधिकार आहे, त्या फळावर नाही. पण आपण काय करायला लागलो? आपण त्या फळावरच अधिकार दाखवा लागलो. आपला फक्त कर्म करण्यावर अधिकार आहे. जे भेटायचं ते आपल्या प्रारब्धात जे आहे ते आपल्याला भेटणारच आहे. ते 3 कर्मच सांगत होतो, ते झालं संचित कर्म, बरोबर आहे. प्रारब्ध कर्म म्हणजे जे आपल्याला थोडंफार दिलं जाते, आणि क्रियामान कर्म म्हणजे ते कर्म फेडता फेडता किंवा त्या कर्म फळ भोगता भोगता आपण अजून नवीन जे कर्म क्रिएट करतो त्याला काय म्हणायचं? क्रियामान कर्म.
आता जे प्रारब्ध कर्म असते ते आपल्याला भोगायचंच आहे, त्याच्यातून सुटका नाही आहे, बरोबर आहे. पण कारण त्याचा देहच त्याच्यासाठी आपला निर्माण झालेला आहे, ते भोगण्यासाठी. मग ते चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या. नष्ट काय होऊ शकते? संचित कर्म नष्ट होऊ शकते नामजपानं, आणि क्रियामान कर्म नष्ट होऊ शकते. एवढी ताकद नामामध्ये आहे. हे दोन प्रकारचे कर्म आपण नष्ट करू शकतो. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे गवताला जशी आग लागली की जसं सगळं नष्ट होते, तसं आपल्या या नाम जपाची आग त्या कर्माला लागली, ते कर्म सगळे आपले नष्ट होणार आहे, ते भोगायचे नाहीत मग आपल्याला. समजलं? एवढं सरळ आणि साधं आहे, फक्त समजून घ्यायचं. आता काय असते की आपण म्हणतो की दुसऱ्या चरणावर येऊ आपण. हा, त्याच्यात अजून एक चांगले बळेविणे शक्ती बोलू नये. बळेविण म्हणजे आपल्यात जर शक्तीच नसेल आपल्या अंगामध्ये, किंवा आपण काय बळाच्या गोष्टी करायच्या, आहे की नाही. त्याच्यामुळं ते जस्ट त्यांनी माऊलींनी हे त्याला समर्पक असं जोडलेलं आहे की भावेविण जसं भक्ती नसते, भक्तीविण तसं बळेविण शक्ती. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी बळ नसेल अंगामध्ये तर आपण शक्तीच्या बाता नाही करू शकत, आहे का नाही. एखादा खूप मोठा पैलवान आहे, मी असा कडका कुडका गेलो, ते आई मी म्हणलं आहे काय ते, काय ते उचलून टाक फेकल ना मला, किंवा कोणाला XYZ माणसाला. त्यामुळे आपण तशा गोष्टी करू नये. म्हणजे भावाचं पण तसंच आहे. आपण म्हणतो मी भक्ती करायला लागलो, मी भक्ती करायला लागलो, मी भक्ती करायला लागलो. अरे पण भाव कुठे आहे? ते एखाद्या कडक्या माणसानं एखाद्या पैलवानाला दिलेली टक्कर आहे, तसा प्रकार आहे तो. तो जसा उचलून फेकल तसाच भाव नसेल आणि तुमची भक्ती असेल, ती काही अर्थ नाही त्या भक्तीला. तो तसाच उचलून फेकणार आहे, कारण की भावच नाही ना. मी म्हणा लागलो सगळे 10 ब्राह्मण आणले, ऋषी मुनी आणले, मी म्हणाल हे मी अभिषेक करतो, हे करतो, होम हवन चालू आहे, पण माझा भावच नाही, त्या अभिषेकाला काही अर्थ नाही. ते फक्त दृष्टांत हा दिलेला आहे त्यासाठी. आता कैसनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवांत शिनशिवाय. या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत की आपल्याला काय प्रत्येक गोष्ट लवकर पाहिजे असते, इमिजिएट, तात्काळ, लगेच, आहे ना. सगळ्या बाबतीत मुलांना पण पेशन्स नाही, नवऱ्यांना पेशन्स नाही, बायकोला पेशन्स. नवरा म्हणते पाण्याचा ग्लास कुठे, पाण्याचा पहिले पाहिजे आल्याबरोबर. मुलगा म्हणते मम्मी टिफिन मध्ये हे पाहिजे किंवा जेवणात हे पाहिजे, लगेच मम्मी ते करून देते, बरोबर आहे ना. कुणालाच पेशन्स नाही राहिलेला आहे, कारण की असं युग झालेलं आहे. आता हे यायचा जमाना आहे, अजून आता पुढं पुढं अजून फास्ट होणार आहे. आता काय करायचं नाही, नुसतं ते टाकलं ते ChatGPT वर की लगेच उत्तर येतात पटापट, इमिजिएट. म्हणून आपल्याला काय म्हणतात, माऊलीने तवा लिहून ठेवलेला आहे ते कैसेने, म्हणजे ज्यावेळेस आपण ते बोललेलो हरिपाठाची निर्मितीवर, कैसेने दैवत म्हणजे त्वरित प्रसन्न होणार आहे का आपल्याला. अशानं त्वरित दैवत प्रसन्न होणार. लोक खूप काय काय करतात, लोक करतात पूजा करतात, इकडे जातात तिकडे जातात, होम हवन करतात, कशा कशाच्या त्या शांत्या करतात, है ना. भरपूर काही शांत्या आहेत, काल सर्प आहे, त्याच्यानंतर ते बरंच काय काय आहे, ते पितृदोष आहे, हे आहे ते, सगळ्या शांत्या करायला जातात, नाशिकला जातात, अजून कुठे जातात, उज्जैनला जातात. काही ना काही त्याचं फळ असणारच आहे, मी त्याच्यावर नाही म्हणत आहे. पण हे काय सांगतात माऊली, काय सांगतात की बाबा या गोष्टीनं त्वरित आपल्याला दैवत प्राप्त नाही होणार आहे, बरोबर आहे. आपल्याला त्यासाठी कष्ट घ्यावं लागणार, नामजप करावं लागणार आहे, त्वरित नाही आपल्याला मिळणार काही. उगार आहे निवांत शिनशिवाया. निवांत म्हणजे निर्जळ ठिकाणी, म्हणजे जिथं वस्ती नाही, म्हणजे अरण्य समजू आपण, किंवा जंगलात समजू, किंवा एखाद्या टेकडीवर जाऊन समजू, बरोबर आहे. मी म्हणतो मी टेकडीवर गेलो आणि तिथं ध्यान करत बसलो, बरोबर आहे. तर हे माऊलींना अपेक्षितच नाही आहे. माऊलींनी आपल्याला आधीच पहिल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. जे संसारात राहून आपल्याला हे सगळं करायचं आहे, आपल्याला हे संसार सोडून कुठे नाही जायचं. अर्जुनाला पण श्रीकृष्णाने तेच सांगितलं होतं की बाबा तू शस्त्र उचल. तो पण म्हटलं मला हे काही नको, मला हे राज्य नको, मला माझ्या भावांना किंवा माझ्या गुरूंना मारून मला हे राज्य मिळवायचं नाहीये, मी संन्यास घेतो, मी संन्यासात जातो, मला हे काही नको. पण कृष्ण भगवंतांनी काय सांगितलं की बाबा असं नाही चालणार, तुझं जे कर्तव्य आहे ते तू केलंच पाहिजे. तू क्षत्रिय आहे, क्षत्रियाचा धर्म आहे लढाई करणं, तू ती लढाई केलीच पाहिजे, तू लढलंच पाहिजे, हार हो की जीत हो, बरोबर आहे. हार जर झाली तर स्वर्गाला प्राप्त होशील, आणि जर तू जिंकलास तर हे सगळं राज्य उपभोगशील. त्यामुळं आपल्याला इथे काय करायचंय की हे दैवत प्राप्त होण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. संसारात राहून देवाचं नाव घ्यायचं आहे, बरोबर आहे. कर्मफळाचा त्याग करायचा आहे, आपले कर्म प्रामाणिकपणे करायचे आहेत, आपले विचार चांगले ठेवायचे आहेत, आपली दुसऱ्याबद्दलचं वृत्ती चांगली ठेवायची आहे, चित्त आपलं भगवंतांना समर्पित करायचं आहे. एवढं जरी केलं तरी आपण हे जे सगळं भवसागर आहे किंवा संसाराचा सागर आहे, याच्यातून आपण तरून जाऊ. समजलं?
कैसनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवंत शिवा. अजून आपण म्हणतो की ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. कशाला कुठे जावं लागते? चेंगरा चेंगरी होते, लोक मरतात हो, भरपूर ठिकाणी होतात. आपलं जर शरीर फिट असेल, आपण जाऊ शकत असेल, आपले हातपाय चांगले असतील तर जायला काही हरकत नाही, नाही म्हणत नाही मी. फक्त मी हे म्हणतो की आपली कोणाची परिस्थिती नसते, बरोबर आहे. तरी पण लोक हा चालला, बाजूत चालला म्हणून मला जायचं असते, बरोबर आहे ना. तुम्ही गेले, मग मी म्हणणार हे गेले, गुले साहेब गेले, मी पण जायला पाहिजे, असं होते ना. तर त्याच्यामुळं काय, कुठे जाण्याची गरज नाही. आपली परिस्थिती असली, आपल्या सगळ्या गोष्टी अनुकूल असल्या तर जा, नाही तर उगाचच जाण्यात पण काही अर्थ नाही. आपल्याला संतांनी आपल्याला तेच सांगून ठेवलेलं, एका जागी बसून देवाचं नुसतं नाव घेतलं तरी पण तुम्हाला देवाची प्राप्ती होणार आहे, बरोबर आहे. तर असं काही करायची गरज नाही. जपतप कर्म, ते पण आहे, जपतप कर्म हरिविन धर्म, वाउगाची श्रम व्यर्थच आहे. बाकीचे सगळे श्रम तुमचे व्यर्थ आहेत. जप तप कर्म हे सगळं काय व्यर्थ आहे. फक्त हरिनामच एक सार आहे. आपण बोललो सार काय, सार काय, हरिनामच एक सार आहे. त्यामुळं काय करायचं, हरिनाम घ्यायचं. आपले काम करताना, आपण बसलेलो असताना, टीव्ही जरी पाहत असलो तरी मन हरिनामात गुंतवा. समोर चालू आहे, हा पिक्चर आहे, शो चालू आहे सगळा, बाकी काही नाही आहे. हे जे आहे जग आहे हे काही शाश्वत नाही आहे, बरोबर आहे. हे सगळं नश्वर आहे. त्याच्यामुळे याच्या नांदीच नका लागू. जगत म्हणजे ब्रह्मसत्य जगत मिथ्या, हे असंच नाही म्हणून ठेवलेलं आहे. म्हणजे ब्रह्म जे काय चेतना, ब्रह्म म्हणजे काय चेतना आपल्यामध्ये. आपण याच्यावर खूप बोललेलो आहोत, तिसरा जो अभंग घेतला होता त्यावेळेस. तर आठवत असेल तर म्हणजे माहीत असेल तर चांगलंच आहे. हे जे चेतना आपल्या मनामधली, हे जे ब्रह्म आहे हेच सत्य आहे. हे जग सगळं मिथ्या आहे. कोण कोणाचा नाही, ना भाऊ ना बहीण ना बायको ना नवरा ना मुलगा ना मुलगी, काही नाही. करोडोची संपत्ती असणारे आज वृद्धाश्रमात आहेत. असं समजूच नका की मी लय माझ्या मुलाला जीव लावला, मग मुलगा फार म्हणजे खूप मला असं काशीला घेऊन जाईल, काही नाही. खरं सांगतो मी, काय माहित आहे का, जोपर्यंत हातपाय चालतात, आपलं बँक बॅलन्स आहे, तोपर्यंत सगळं काही आहे. एकदा ते झालं की मग झालं. आपले खूप पूर्वजन्मीचे चांगले कर्म असतील, आपण मुलांना चांगले संस्कार दिलेले असतील, आपण त्यांना अध्यात्माची ओढ लावली असेल लहानपणापासून, तर ते आपल्याला वागवतील. नाहीतर कोणाकडून काही आशा नका ठेवू. आपली आशा फक्त परमेश्वर आहे ना, त्याच्यावर ठेवायचं. आपण द्रौपदी बद्दल बोललो होतो, एवढे 5 नवरे होते तिला, आहे ना, पांडव. कोण काय करू शकलं? एवढा भर सभेत झालं ना जे व्हायचं ते. कोण आलं शेवटी मदतीला? भगवान श्रीकृष्ण आले ना. नाहीतर त्यांची ताकद होती का कोणाची? अर्जुन एवढा, हे युधिष्ठिर, भीम सगळे होते ना, पितामह भीष्म तिथं बसलेले होते. एवढे उदाहरणं आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, बरोबर आहे. तर हे उदाहरणं बघा. आपल्याला देवाशिवाय आपलं कोण नाही, त्यानंच आपल्याला हे शरीर दिलेलं आहे, आपण त्याच्यासाठीच हे खर्ची घालायचं. संसार चालूच राहणार आहे. संसार करायसाठी काही कष्ट घ्यायची गरज नाही. कष्ट घ्या हरिनाम घेण्यासाठी, पण आपण काय करतो, उलट करतो. आपण जे प्रपंचासाठी सगळे कष्ट घेतो आणि परमार्थाचं देवावर सोडतो. नाही हो, माझं जमतच नाही, माझ्या नशिबातच नव्हतं. कशाचं नशीब, तुला करावं लागेल ना, बरोबर आहे की नाही. तुम्हाला ते करावं लागेल, यावं लागेल, इथे देवाचं नाव घ्यावं लागेल, याला मनाला वळण लावावं लागेल. तसं रोज तुमच्या मनातून येत नसेल तर काय, एक माळ जपा, ते काउंटर घ्या, काहीतरी करून दिवस नाही, एक जो मनाला सवय लागेपर्यंत बसा ना. 15 मिनिटं काढा, म्हणजे चला 15 नाही 10 मिनिटं काढा, 5 मिनिटं काढा, एक माळ जपा. हरी हरी म्हणायला किती लागते सांगा बरं वेळ? हरी 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 हरी, झालं ना 11 वेळा. तर असंच झालं 10-11 वेळा, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं काय माहित आहे का, की ह्या गोष्टी करा, याची गरज आहे. बाकी काही नाही, हे सगळं चालूच राहणार आहे. सूर्य दिवस निघणार आहे, दिवस मावळणार आहे, रात्र होणार, परत दिवस उगवणार आहे. वेळ कोणाची कधी सांगून येत नसते. वेळेचा काही भरोसा नाही. लोक कोहलीचं सेलिब्रेशन पाहायला जातात आणि तिथंच मरतात. विमानात बसतात, युकेला जायला तिकडच जातात. फॅक्ट आहे. काही होऊ शकते कोणासोबत केव्हा. मी आता इथून घरी जाणार का नाही हे मला माहित नाही, आणि मी जर देवाचं नावच घेत नसलो तर काय उपयोग आहे. असंच जर गेलो तर काय म्हणाल देव. जशी आपण अभ्यासात प्रगती करत असतो, किंवा आपण डिग्र्या घेतो वेगवेगळ्या, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, बरोबर आहे, PhD आहे, जे काय हे अध्यात्माच्या पण थोड्या थोड्या तर डिग्र्या घ्या. या आयुष्यात थोडस, पुढच्या आयुष्यात अजून थोडस, त्याच्या पुढच्या आयुष्यात अजून थोडस सुटायचं आहे ना आपल्याला याच्यातून, बरोबर आहे ना.
आपण मुक्तीबद्दल बोललो नाही पहिल्या चरणामध्ये, आठवलं सांगतो. मुक्त्या आपल्या याच्यात सांगितलेल्या 4 मुक्त्या सांगितलेल्या आहेत. बरोबर आहे ना? देवाचे द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधियल्या. आता 4 मुक्त्या कुठल्या आपण बोललो, आता परत सांगतो याच्यात मुक्ती आलं म्हणून, की भावेन भक्ती भक्तीन मुक्ती. म्हणजे मुक्ती म्हणजे काय? ते 4 मुक्त्या आपल्या याच्यात सांगितलेल्या आहेत. एक सांगितलेली आहे सलोकता, बरोबर आहे. दुसरी सांगितलेली आहे समीपता, तिसरी आहे सरूपता आणि चौथी आहे सायुज्यता. आता सलोकता म्हणजे काय? तर ईश्वराच्या लोकांमध्ये जाऊन राहणं, याला म्हणायचं सलोकता मुक्ती. थोडक्यात सांगतो, कारण की आपण याच्यावर सविस्तर बोललेलो, बरोबर आहे. दुसरी आहे समीपता. समीपता म्हणजे ईश्वराच्या जवळ जाऊन राहणं, त्याच्या लोकात पण त्याच्या जवळ, बरोबर आहे. असंच ना कोणी कोणी, मी बॉसचा खास आहे, XYZ बॉसचा खास आहे, किंवा इथला जो लीडर आहे त्याचा खास आहे, है ना? असं असते ना. तर तसं देवाचा खास व्हायचं आहे आपल्याला, बाकी कोणाचा खास नाही व्हायचं, देवाचा खास व्हायचं म्हणजे समीपता. सरूपता म्हणजे काय, की बाबा आपण भक्ती एवढी करून करून आपल्याला त्याचं रूप प्राप्त होते. कोणाचं? ईश्वराचं रूप प्राप्त होते आपल्याला, त्याला म्हणायचं सरूपता. आणि सायुज्यता म्हणजे आपण ईश्वराशी एकरूप होतो, म्हणजे मोक्ष, त्याला म्हणायचं मोक्ष. आणि तो सिक्वेन्स पण तसाच आहे. म्हणजे असं नाही होत की मी भक्ती केली आणि मला डायरेक्ट सायुज्यता मिळाली, नाही. पहिले सलोकता मिळणार, नंतर समीपता मिळणार, मग सरूपता मिळणार आणि मग सायुज्यता मिळणार. तर हे झालं मुक्तीबद्दल. ते एक पॉइंट राहिला होता मुक्तीचा, म्हणून आता सांगितलं, बरोबर आहे. तर हे झालं मुक्तीचं. दैवताचं पण सांगितलं. दैवत म्हणजे काय असते, की आपण ज्या सगुण रूपाची, ज्या नामाची आपण भक्ती करतो, जे आपल्याला हवं हवंसं वाटते. कोणी कृष्णाची करते, कोणी रामाची करते, कोणी महादेव चांगलं वाटते, है ना, कोणाला गणपती बाप्पा चांगले वाटतात. तर अशांची जी आपण भक्ती करतो, त्याला म्हणायचं आपलं दैवत, बरोबर आहे ना. त्याला म्हणायचं दैवत. तर ते दैवत प्रसन्न करण्यासाठी आपल्याला फक्त हरिनामच एक साधन आहे. बाकीचे सायास जे आहेत ते सगळे व्यर्थ जाणार आहेत. क्लिअर झाले 2 चरण. आता काय करतो आपण, तिसरे चरण काय म्हणतात, सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजेसी कवन्या गुणे. आता प्रपंच म्हणजे काय, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. काय असते माहित आहे का, आपण गर्भामध्ये असतो, गर्भातून बाहेर आपला जन्म होतो, तिथून आपली प्रपंचाला सुरुवात होते. मी तर म्हणतो गर्भातच सुरुवात होत असते, बरोबर आहे. जे आपल्या 3 अवस्था आहेत, बेसिकली 4 अवस्था आहेत त्या. एक आहे जन्म, बरोबर, तारुण्य, वार्धक्य आणि मृत्यू, ह्या 4 आहेत. तर त्याच्यात काय होतं, आपण ज्यावेळेस लहान असतो तर आपण एकदम सगळे आपल्याला हे करतात. बरं, आता गर्भातल्या वेदना पण यातना काही सोप्या नसतात, बरं, त्या कठीण असतात. मागे पण बोललो, आता बोलत नाही त्याच्यावर. आपण ज्यावेळेस आपल्या बालपणात आपण आलो, आता आपल्याला बोलता येते नाही, फक्त क्याहा 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 असंच करते मूल, छोटं मूल असते, है ना. मच्छर डसला की चालू करते रडणं. आता मच्छर डसणं म्हणजे सोपं नसते, कारण त्याची स्किन एवढी नाजूक असते, त्याला कपडा पण रुतल, साधा मुलायम कपडा पण रुतल अशी त्याची स्किन असते छोट्या बाळांची, बरोबर आहे. तर हे काय चालू होते, आपला तिथून प्रवास चालू होतो प्रपंचाचा. मग तिथं कोणी आपल्याला जवळ घेते, कोणी लाड करते, आपली आई आपल्याला हे करते, सगळं चालू होत. आपण हळूहळू मोठे होतो. थोडेसे आपण मोठे झालो की आपल्याला मित्र परिवार होतो, बरोबर आहे. आपल्याला बोलायला लागतो, आपण चालायला लागतो, आपल्याला समजतात गोष्टी. असं केले की आपल्याला अजून चांगलं वाटते, नाही का. थोडस आपल्याला जे घरचे म्हणून आपल्याला ते आणून देतात. चॉकलेट म्हणलं चॉकलेट, आता चॉकलेट विसरा, आता पिझ्झा म्हणलं पिझ्झा, बर्गर म्हणलं बर्गर, आहे ना. अशा गोष्टी आपल्याला वेळोवेळी मिळतात, आपले आई वडील आपल्याला देतात, बरोबर. त्यानंतर आपण स्कूलमध्ये जातो. स्कूलमध्ये तिथं आपलं काही फ्रेंड सर्कल होते, तिथे टीचर होतात, आपण काही गोष्टी शिकतो तिथे अभ्यासाच्या. म्हणजे अभ्यास म्हणजे आध्यात्मिक अभ्यास नाही, आपला जो अकॅडमिक आहे, म्हणजे जे आपलं शालेय ज्ञान आपल्याला तिथे मिळते, बरोबर आहे. तिथून मग आपलं काय होते, आपण मोठे होत जातो. मोठे होत होत काय होते, आपण कॉलेजला जातो, परत मित्र झाल्या, मैत्रिणी झाल्या, बरोबर आहे. काही गोष्टी चांगले जर आपल्याला संगती असेल तर आपल्याला चांगले मित्र भेटतात. वाईट संगतीत आपण वाईटाच्या नांदी लागतो, आपल्याला वेगवेगळे व्यसन लागतात, बरोबर आहे. चांगल्याच्या लागल्या तर आपण चांगल्या गोष्टी होतात. कॉलेज झालं, आपण पास होतो, नंतर आपल्याला कुठेतरी नोकरी लागते, त्या नोकरीत वेगवेगळे ठिकाणचे लोक भेटतात. बरं, हे सगळं करताना कुठे ना कुठे कष्ट चालूच असतात आपले, असं काय सहजासहजी मिळत नाहीत. अभ्यास करताना, शाळेत असताना घरचे म्हणतात, रागवतात, अरे बाबा अभ्यास कर अभ्यास कर. त्याला अभ्यास करायचा नसतो, त्याला खेळायला जायचं असते, म्हणजे मनाच्या विरुद्ध झालं ना हे, बरोबर आहे ना. मग त्याला त्याचा त्रास होतो. कधी आई चांगलं जेवण बनवत नाही किंवा आवडीची भाजी नसते, मग तिथे तू चिडचिड करतो, अरे हे काय बनवलं तू आज, है ना. तिथं परत तिथे काय झालं, हे कष्टच आहेत ना, एक प्रकारचे कष्टच आहेत ना. मग स्कूलमध्ये टीचर रागवतात, होमवर्क देतात, त्याला होमवर्क नसते करायचं, बरोबर आहे. त्याला टीव्ही पाहायचे असते, त्याला सिरियल बघायची असते.
तिथं परत त्याला कष्ट येतात. बरोबर आहे. आता दुसऱ्या मुलगाला चांगले मार्क्स भेटले किंवा तो चांगल्या ठिकाणी कॉलेजला ऍडमिशन भेटली, याला दुःख होते कारण मला भेटली नाही. पण त्याला तो पण काही सुखी नसते. त्याला पाहिजे असते IIT ला, भेटते COEP ला. म्हणजे हे इंजिनिअरिंगचे कॉलेज आहे. इथलं COEP आणि IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्याला भेटलेले असते COEP मध्ये, पण त्याला पाहिजे असते IIT मध्ये. बरं, तो IIT वाला पण सुखी नसतो. त्याला पण कुठेतरी एक ब्रांच पाहिजे असते. त्याला पाहिजे असते मेकॅनिकल, भेटलेली असते कॉम्प्युटर. म्हणजे मला सांगायचं म्हणणं आहे की याच्यात सुख कुठंच नाहीये. सगळं माणसाचं दुःख चालू असते. काही पोर्शन असतो, काही भाग असतो सुखाचा. नंतर तो मोठा होतो, त्याला नोकरी लागते, नंतर त्याचं लग्न होते. बरोबर आहे. लग्न झाल्यानंतर बायको येते. बायकोचं मग ते आई वडिलांसोबत तिचे क्लॅशेस होतात. तिथं ते फसतो, सँडविच होते, किंवा आईचं ऐकू का बायकोचं ऐकू. परत दुःख. हे सगळं संसार कसा चालू आहे, असं दुःखातच चालू आहे. मग बायकोचं तिला शॉपिंग करायची असते. हे म्हणते, अरे माझा पगार एवढा आहे, कुठून शॉपिंगला नेऊ मी तुला. नेलं तरी म्हणते तिला पाहिजे असते 5,000ची साडी, अरे म्हणतो 3,000ची घे ना. मग हे सगळं चालू असताना मुलगा होतो, मूल होते. मग त्या मुलाचं अजून स्कूलचं बघायचं. मग या शाळेत ऍडमिशन भेटली पाहिजे, त्या शाळेत ऍडमिशन भेटली पाहिजे, लाख लाख रुपये फीज आहेत. हे सगळं असं चालू असते. म्हणजे हिच्या सुख नाही बरं कुठंच. सुख कुठंच नाही आहे. मग काय होते, हे झाल्यानंतर आई वडिलांपासून मुलं दूर होतात. आई वडिलांना पण त्रास होतो, मुलांना पण त्रास होतो. मुलाला त्रास होत असतो, पण बायकोच्या पुढे काही चालत नाही. आता सगळ्यांचं नाही बरं, असं एक्सेप्शनल सांगतो मी. नाहीतर तुम्ही म्हणसाल महाराज हे काय सांगायला लागले तुम्ही. तसं नाही, सगळ्यांचं नाही, पण ठराविक असं ठोकळ मानन ढोबळ मानन असं असते. मग तसं झाल्यानंतर तो तिकडे राहतो, हा हे इकडे राहतात. बरोबर, कधीतरी फोनवर बोलणं होते. बरोबर आहे. ते बायकोच्या सासरचे लोक याला चांगले वाटायला लागतात. नसले चांगले वाटले तरी बायकोला चांगलं वाटावं म्हणून हे त्यांना काळजी घेत असतो सगळी त्यांची. बरोबर आहे. असं हे सगळं चालू असतं. हिच्यात पण त्याचं मन असते की माझी आई तिकडे आहे, माझे वडील तिकडे आहे. बरोबर आहे. मग असं सगळं चालू असते. हिच्यात पण त्याला दुःख होते. मग मुलं मोठी होतात, त्यांच्या मुलांचं परत कॉलेज. म्हणजे यानं जे बालपणापासून लग्न होईपर्यंत जे भोगलं, ते त्याची मुलं भोगतात. नाही ना. मग परत त्याच्या मुलाचे लग्न होतात, त्याची मुलं तिकडं, हा इकडे एकटा पडतो, त्याची मुलं त्याच्या सासरवाडीला बघतात. हे म्हणतो अरे काय झालं. बरोबर आहे ना. म्हणजे हे काय व्हायला लागलं, हे दुःखाचं सगळं भाग आहे. बरोबर. मग काय होते, तो म्हातारा होतो. बरोबर आहे. एक दिवस बिचारा देवा घरी जातो. बरं, कोण आधी जाते त्याच्यावर पण डिपेंड करते. बायको गेली तर याला अजून जास्त त्रास, हा गेला तर बायकोला त्रास. यांचं कोण करणार म्हातारपणात दुःख, आहे ना. मग हे काय आहे, ही सायकल आहे. आणि हे दोघं मरून जातात एक दिवस, सगळेच मरणार आहेत, त्याच्यात काय हे नाही. बरोबर आहे. हे काय आहे, सायकल आहे. बरं, अशा कितीतरी सायकल आपण भोगलेल्या आहेत. सांगायचा उद्देश काय, अशा कितीतरी जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण, हे झाला प्रपंच. हे जे मी सगळं सांगितलं नाही, झालं सगळं प्रपंच. थोडक्यात घेतला नाही तर ते पण लांब होत आहे. मग काय होते, ह्या सायकल चालू आहेत, ही सायकल ही सायकल. बरं, आता किती दिवस ह्या जगायचं आपण असं, सांगा बरं मला. किती सायकल्स करायच्यात कम्प्लीट. किती झाल्या, लाख झाल्या असतील आपल्याला माहित नाही, मला माहित नाही, तुम्हाला माहित नाही. अजून किती होणार आहेत हे पण माहित नाही. हा, मग असे 1-1 करोड जर सायकल चालल्या आपल्या, मग आपल्याला हे चांगलं आहे का. बरं ठीक आहे, मानवी देह मिळाला तर एवढ्या तरी गोष्टी होतील. एखाद्या प्राण्यांचा देह मिळाला, कुत्र्या मांजराचा देह मिळाला, काय करणार आपण. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे जे आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं आहे. सगळ्यांना सुटायचं आहे, मलाच नाही, तुम्हाला, मला, सगळ्यांना. जे भक्ती करतात भगवंताची, जे थोर ऋषी मुनी आहेत, सगळ्यांना याच्यातून सुटायचं आहे. फक्त तुम्ही देवाचं जर नाव घेतलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे इथून मुक्त होसाल. कारण की देवाचं नाव घ्यायला देव सुद्धा तरसतात. देव पण अवतार घेतात किंवा नाव घ्यायचं, नाव घ्यायचंय. नावाची एवढी महिमा आहे, नावात एवढा आनंद आहे, परम आनंद आहे नावामध्ये. तर तो आपण सतत जर घेतला ना, नाव जर घेतलं ना, आपल्याला तो आनंद मिळू लागतो. निश्चय, म्हणजे त्यासाठी निश्चितच वेळ जावं लागते, लगेच नाही होणार. नाही तुम्ही म्हणणार घरी गेलो काहीच आनंद नाही महाराज, उलटच झोप लागायला लागली मला, काही सांगता तुम्ही. असं नाही, पेशन्स पाहिजे. तर असं आपण ते देवाचं नाव घेतलं पाहिजे. आणि हा झाला प्रपंच. आता ह्याचे सगळे सायास जे आहेत हे कशासाठी चालू आहेत, प्रपंचासाठीच चालू आहेत. सकाळी उठलो, ऑफिसला गेलो, घरी आलो, बरोबर आहे, मुलांचं होमवर्क घेतलं, टीव्ही पाहिली, झोपलो, परत उठलो, परत गेलो, असं वर आयुष्य चाललं. मग हे सायास आपल्या काही कामात येणार आहेत का. काहीच नाही येणार. आपल्या देवाचं नाव आहे ते आपल्या कामात येणार आहे. ते म्हणजे ते शाश्वत आहे. बरोबर आहे ना, सार आहे.
या जन्मात आपल्याला त्याचं पुण्य म्हणजे नामाचे जे आपल्याला बळ आहे किंवा ऊर्जा आहे ती आपल्याला मिळणारच आहे. पण इथून पुढे जर काही जन्म झाले तर त्या जन्मामध्ये पण ते आपल्या सोबत राहणार आहे. मग आपण तो विचार करायला पाहिजे का हा तात्पुरता विचार करायला पाहिजे? तात्पुरता विचार करून काहीच होणार नाही ना. लॉंग टर्म विचार करायचा ना, जे शाश्वत आहे त्याच्याकडे जायचं. तर हे झालं आपलं सायास करिसी प्रपंच निशी हरिसी न भजसी कवन्या गुणे. तर आपण हरीला भजलं पाहिजे. हरिपाठाचे जे मथित अर्थ आहे तो तेच आहे की आपण याचं हे केलं पाहिजे, हरीचं भजन केलं पाहिजे. नावच त्याचं हरिपाठ आहे. आपण ते जर नसेल करत तर आपण भगवंतांनी आपल्याला करंट म्हटलेलं आहे. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होया. हे सगळं त्यांनीच सांगितलेलं आहे. मी काही माझ्या मनाचं काय नाही. 5-10% असेल जे तुम्ही कनेक्ट होण्यासाठी, आपलं ऐकण्यासाठी आणि समजण्यासाठी. बाकी सगळं त्यांचंच आहे. गीतेतलं आहे, ज्ञानेश्वरीतलं आहे, हरिपाठातलं आहे. बरोबर आहे. तर आपण असा प्रपंच करा की त्याच्यासोबत आपला परमार्थ पण असला पाहिजे, आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे, आहे ना. भरकटत नाही जायचं, शांततेने लाईफ जगायची, मन शांत ठेवायचं, चित्त शुद्ध ठेवायचं. बरोबर आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ना चित्त शुद्ध बद्दल. हा, उपदेशपर अभंगामध्ये पण एक सांगितलेलं आहे की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आता तुकाराम महाराज आपल्याला दंडवत घालतात म्हणजे चित्त शुद्धासाठी. त्यांनी दंडवत घालावं एवढी आपली पात्रता आहे का सांगा बरं? नाही ना. पण तरी पण दंडवत घालला कशासाठी? की आपण आपलं चित्त शुद्ध करा. आणि चित्त कशाने शुद्ध होणार आहे? हरिनामाने शुद्ध होणार आहे ना. हरिनामानं चित्त शुद्ध होणार आहे. तर हरिनाम तुम्ही जेवढं जास्त घेसाल तेवढा तुमचा फायदा आहे. रोज तुम्ही ठरवायचं की बाबा आजचा दिवस उगवला. आपण जसं कामं ठरवतो ना आपले की मला आज काय मार्केटमध्ये जाऊन हे सामान आणायचं, ते सामान, असं काहीतरी टार्गेट असते आपलं. मुलांना आणायचं, त्यांचं होमवर्क घ्यायचं, बरोबर आहे. किंवा यांचं काही असते की आम्हाला काहीतरी गोष्टी करायच्या आहेत, बरोबर आहे. तर तसं काय करायचं, नामाचं पण आपल्या यादीमध्ये असलं पाहिजे की बाबा मी आज 1000 हरिनाम घेणार, जास्त नाही, आपल्याला झेपतील तेवढे. किंवा मी 15 मिनिटं जप करणार, 15 मिनिटं, जास्त नाही. पण तो झाला पाहिजे, त्याचा निश्चय करायचा आणि तो करायचाच. 15 मिनिटं 24 तासात काही मोठी गोष्ट नाही आहे. 24 तास आहेत आपल्याकडे. पृथ्वी एक प्रदक्षिणा मारते, पूर्ण जग फिरते एका दिवसात, बरोबर आहे ना. आपल्याला त्यातले किती काढायचे आहेत? 15 मिनिटच काढायचे आहेत. 15 मिनिटं काढा, पण मनोभावे काढा. म्हणजे त्यावेळेस फक्त हरी आणि मी असंच वाटलं पाहिजे, विष्णू आणि मी असंच वाटलं पाहिजे, बाकी कोणीच नाही, ना मुलगा ना मुलगी ना नातू ना पंतू, कोण नाही. असे जर तुम्ही 15 मिनिटं जर काढले स्वतःसाठी तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल, नक्कीच तुमचं कल्याण होईल, नक्कीच तुम्ही मोक्षापर्यंत पोहोचणार. बरोबर आहे. आता ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. तर आता प्रपंचाचे धरणे तुटायचे म्हणजे काय करायचं की आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सुटका करून घ्यायची. बरोबर आहे. तर प्रपंच मी सांगितलं तुम्हाला, जन्म सांगितला, मृत्यू सांगितला, बरोबर आहे. काय करायचं ते सांगितलं, काय नाही करायचं ते सांगितलं. मी सांगितलं म्हणजे मी दास आहे, नौकर आहे यांचा, माऊलीचा, असं समजा. मी नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं, मी फक्त पोहोचवलं. पोस्टमॅन काय करतो? पत्र आणतो आणि तसं मी फक्त पोहोचवलं. मी काही नाही, मी फक्त मीडियम आहे, माध्यम आहे, बरोबर आहे. नाहीतर काय तुम्हाला सांगता माझा अहंकार व्हायचा जागृत आणि माझंच हे व्हायचं, तसं नका समजू. मी फक्त पोस्टमॅन आहे, बरोबर आहे. तर आपण आज जे बघितलं, मी सांगतो परत की आपण भाव बघितला. आपण कन्क्लुजन करू, निष्कर्षापर्यंत पोहोचू. थांबायला पाहिजे आता. भाव बघितला, भावामध्ये आपण भाव म्हणजे काय असतो ते बघितला, बरोबर आहे. त्यानंतर भक्ती बघितली, मुक्ती पण बघितली, तिन्ही गोष्टी बघितल्या. भगवंतांना कसा भक्त आवडतो हे पण आपण बघितलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की बळ नसेल तर शक्तीच्या गोष्टी करून काय उपयोग नाही. आपण हे बघितलं की दैवत कशाने प्राप्त होणार आहे? सहजासहजी प्राप्त होणार नाही. आपल्याला त्यासाठी कुठे बाहेर जाण्याची पण गरज नाही. आपल्याला काय म्हणजे जंगलात जाऊन जप तप करण्याची काही गरज नाही. आपण एका ठाईचं बैसून करा एक चित्त, हे आपण बघितलं, बरोबर आहे. त्यानंतर आपण काय बघितलं की जे सगळं चालू आहे आपण ते प्रपंचासाठी करायला लागलो
की प्रपंच आपण भगवंतावर सोडून द्यायला पाहिजे किंवा प्रारब्धावर सोडून द्यायला पाहिजे, आणि आपण जी भक्ती आहे किंवा परमार्थ आहे हा याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पण आपण ते उलट करायला लागलो. आपण जो परमार्थ आहे तो आपण प्रारब्धावर सोडायला लागलो आणि याच्यासाठी सगळे प्रपंचासाठी प्रयत्न करायला लागलो. बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हणजे हरीला भजायचं हेच त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पण ते बोललो. आणि ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाची. म्हणजे आपल्याला या सगळ्या याच्यातून या संसारातून मुक्त व्हायचं असेल, बरोबर आहे ना, आपला उद्धार करून घ्यायचा असेल, आपली आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर आपण काय केलं पाहिजे? हरीचं नाम घेतलं पाहिजे. हे सगळ्यात सोपं, सुलभ आणि साधं असं साधन आहे. बरोबर आहे ना? तर मला आशा आहे की आपण सगळेजण नाव घेऊ. माऊली आपल्याला तेवढी कृपा करतील आपल्यावर, आपल्याला नाव घेण्यासाठी प्रवृत्त करतील, आपला भाव वाढण्यासाठी आपल्याला कृपा करतील. त्यांच्या कृपेनंच आपण हे भवसागर तरून जाऊ. आपण थांबू आता. आपण